हाय हॅलो नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे सोमवार. तर मी पांढरी साडी पण घातली. तर आजकाल मी साड्याच घालते जास्ती करून, कारण ठेवून ठेवून साड्या पावसाळ्यात काय होतं, त्यांना थोडंसं उभट असा वास आल्यासारखं होतं. तर म्हटलं एक एक घातली ना ती धुवून पण निघन. आणि कसं आहे ना, सारखे सारखे तेच कपडे घालून थोडंसं बोर झाल्यासारखं होतं. त्यामुळे म्हटलं थोडंसं चेंज पण होईल, त्यामुळे मी साड्या घालते. आणि थोडंसं बाहेर आले गार्डनमध्ये. सगळं सकाळचं थोडंसं नाश्ता पाणी चहा पाणी होऊन सगळे शांत झाले ना की आंघोळ वगैरे करून थोडंसं गार्डनमध्ये येते मी. असं हिरव्या याच्यात मस्त वाटतं बाहेर थोडंसं आल्यानंतर. तर कधी सकाळचं फिरायला जाते, कधी जात नाही. मनावर एक कंटाळा आला तर नाही गेले, आणि मन झालं तर फिरायला गेले. तर आज काय फिरायला गेले नाही मी सकाळ सकाळ. तर थोडंसं म्हटलं बाहेर गार्डनमधून चक्कर मारून यावा. आणि त्या दिवशी झाडं लावलेत मी नंदेकडून. गवतीच्या आणला होता, त्यानंतर गुलाबाच्या काड्या आणल्या होत्या, तर त्या पण लावलेल्या आहेत. तर त्यांच्याकडं पण मला असं सारखं सारखं पाहावं लागतं, ती गुलाबाची काड्या किती फुटल्यात, काय झालंय काय नाही. तर त्यांच्याकडं पण पाहिलं ना खूप छान वाटतं. आणि ते झाडांकडं पण असं लावल्यानंतर लक्ष दिलं किंवा आपण सारखं सारखं पाहिलं ना तर ते पता ती झाडं पण छान येतात. तर तेच मी आता पाहते झाडं आणि तुम्हाला पण दाखवते. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट पण होते की गुलाबाच्या काड्या येतात का गावरान या दिवसात वगैरे. तर खूप छान फुटल्यात माझ्या. तर सगळ्याच गुलाबाच्या काड्या मस्त फुटल्यात. फक्त गुलाबाची काडी कशी निबार पाहिजे, अशी कवळी असते ना मग नाही फुटत. तर चला पाहूया आपण झाडं. आणि गवती चहा पण एकदम मस्त आलाय माझा. एक तर खूप भारी फुटलाय, ते दाखवते मी. किचनच्या समोरच लावलेला आहे. तर हे पहा, किचनची ही खिडकी आहे ही, आणि किचनच्या समोरच इथं मी या कॅरीमध्ये लावलेला आहे हा. हे पहा किती छान गवती चहा झालाय, मस्त फुटलाय. आणला तेव्हा हे सगळं वरचं सुकलेलं होतं, आणि वरचं मी केलेलं लांबपर्यंत होतं, तर ते मी कट केलं होतं, अर्ध ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता किती मस्त हिरवागार झालाय, फुटलाय. नवीन पानं पण आलेत त्याला. हे पहा छान रोपलाय आता. आणि त्यानंतर गुलाबाची काडी दाखवते मी तुम्हाला. इथंच याच्या शेजारी एक लावलेली आहे. हे पहा नवीन पानं फुटले त्याला. आणि असं वरून शेण लावायचं. इथे एक गुलाबाची काडी लावली, गवती चहा लावलाय, आणि अजून एक गवती चहा दाखवते मी तुम्हाला. गुलाबाची काडी दाखवते. तर ॲडेनियमला म्हणजे उन्हाळ्यात फुलं येत असतात, ते येऊन गेले होते, पण त्याला पुन्हा बहर आलाय आता. छान फुटलं ते, पानं आलीत मोठाले, आणि फुलं पण पुन्हा यायला लागलेत. हे पहा. आणि हे मनी प्लांट हे स्नेक प्लांट मी लावले होते ना उन्हाळ्यामध्ये, 4 याच्यात वेगवेगळे करून. तर हे पण मस्त आता रोपलेत. आणि हे 2 झाडं लावले होते मी त्या दिवशी. तर वारं तर इतकं सुटले ना. हे पहा हे 2 झाडं लावली होती मी या एकाच बादलीमध्ये. तर मला वाटलं होतं येतील की नाही. ताई म्हणले होते की मोठ्या बादलीमध्ये येणार नाही. तर म्हणलं होतं काढावा, दुसऱ्या बादलीमध्ये लावावा काढून. पण ते नंतर रोपल्यासारखं वाटलं मला जरा चांगलं, कारण याच्या खाली ना मी अशी खडी टाकलेली, मोठाले दगड टाकलेले आहेत ना. तर त्याच्यामुळे काय होतं, एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते ड्रेन होऊन जातं खाली, आणि मग मस्त रोपले ते. त्यामुळे मी नाही हे केलं. आणि खूप वारं सुटले, बरोबर आवाज येतोय. तर हे पहा माती एकदम कोरडी राहते, असं जास्त पाणी नाही राहते यामध्ये, त्यामुळं ते येतील मला वाटतं. तर खाली असे दगड टाकले ना, खाली म्हणजे जे छिद्र पाडतं ना बादलीला, त्याच्यात दगड टाकले ना, त्याचे एक्स्ट्राचं पाणी ना सगळं निघून जातं. हे एक झाड लावलं होतं मी इथं गुलाबाचं, तुम्ही बघू शकता. याच्यात एक खोचली होती गुलाबाची काडी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी खोचल्या होत्या, मस्त फुटल्यात. तर या दिवसात आहे ना, मिरगाच्या महिन्यामध्ये झाडं लावले ना खूप मस्त येतात. तर इथं 2 फुटले, तुम्ही बघू शकता. इथे एक फुटले, असं शेण लावलं ना वरून. आणि हे झाडं पण चांगले आलेत, याला नवीन म्हणजे फांद्या फुटल्यात अशा. आणि हे एक झाड लावलं होतं याच्यामध्ये. हे मब होतं माझं फरची पुसायचे, खराब झालेलं याचं. हे जुनं होतं, त्यामुळं मी याच्यात माती टाकली, छिद्र पाडून खाली दगड टाकलेत, आणि याच्यात लावले मी हे झाड. आणि या 2 साईडने मी काय लावलंय, जे आपलं गोकर्णाचा वेल आहे ना तो लावलाय. आता याला काय करणार आहे मी, इथं अशी गोल रिंग लावणार आहे अशी इथं याच्या ह्या झाडाच्या पाठीमागून. आणि हा गोकर्णाचा वेल आहे ना असा याच्यावरती गोल, याच्यावरती असा काढून देणार. इकडून हा काढायचा आणि इकडून हा काढायचा, म्हणजे इथं असं गोल रिंग लावून मी मस्त याला डिझाईन करणार आहे, खूप भारी होईल. तर असं लावलंय. आणि तुळशी पण मस्त उगल्यात आता, बारीक आल्यात, छान झाल्यात. उन्हाळ्यामध्ये फार खराब झाल्या होत्या.
आणि हे आपण शुक्रवारी जे नारळाचं झाड लावलं नाही इथं आपल्या देवघरातलं, ज्याला कोम आला होता नारळाला, ते इथं लावलं आहे मी. त्याच्या शेजारी इथं शमीचं झाड आहे आणि इथं तुळशीचं झाड आहे. तर नवरोबा म्हणले मी तुला तुळशी वृंदावन आणून देतो, मग कधी मुहूर्त येतो काय माहीत त्या तुळशी वृंदावनाला. आता एक कुंड्या आहेत ना इथं थोड्याशा खाली होत्या, म्हणलं पावसाळ्यात थोडंसं मोकळं असलं की बरं वाटतं, चिडचिड होत नाही. मग त्या उचलून अशा वरती ठेवल्या, त्या कॅरीच्या म्हणजे जी कठाड आहे ना त्याच्यावरती ठेवल्यात. आणि हे जो नागिनीचा वेल आहे ना, तर एका ताईची काल कमेंट होती की याच्यामध्ये साप बीप जाण्याची भीती असते, आणि आमच्या इकडं तर खूप मोकळं वातावरण आहे. तर नवरोबाला सांगते आता याला थोडंसं कापायला. खूप मोठा झाला आहे तो, जास्त पाण्यात एवढ्याचं काय करायचं, देवाला काय एवढं लागत नाही. तर हे खालचे जरी काढले देवाला तरी भरपूर होऊन जातात. तर असं या वेलाला मी आता नवरोबाला थोडंसं कापायला सांगते. असं झाडांच्यात आलं ना खूप भारी वाटतं सकाळ सकाळ थोडंसं. तर असे मी तुम्हाला झाडं दाखवते. इथं नवरोबा पुढं आडत येत, दरवाजा खोल मी बाहेरून लावून आले दरवाजा. आले चला. का बरं वाटत कुठं जायचंय? जायचं का? चला मी स्वयंपाक करून घेते आता. तू चला झाल्या. वारं इतकं सुटलं नाही तर भराभरा वारा सुटले. पाऊस काही आहे ना काय? हा का वारं? अरे वा. तर ही आमची इलेक्ट्रिक माईन आहे. तर हिची झाली बॅटरी खराब, तर नीट करायला टाकली होती. नवरोबा चाललेत आणायला बॅटरी. या 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 रंगोली चौकातच टाकलेली ना. सुरुवातीला पाऊस झाला चांगला आणि त्यानंतर पाऊस बंदच झाला. सापका सुपका यायचा मध्ये मध्ये, ते सुद्धा आता बंद झालाय. आणि आज तर नुसतं वारच सुटले भराभरा. पाऊस काही येई ना, आभाळ येते आणि पळून जाते. चला हे पहा वारं किती चालू आहे. केस काय राही ना, एक सुद्धा जागेवर राही ना. केसांची लागली पार वाऱ्याने वाट. तर कधी कधी ना मला तुमच्याशी असं मोकळंच बोलू वाटतं. तर मी मोकळंच बोलत राहते, बडबड करते. तर छान वाटतं नाही का कधी कधी असं बोलायला पण तुमच्याशी. असं म्हणजे सवय लागली नाही तर एकदा कॅमेऱ्याची. असं वाटत नाही मी का कॅमेऱ्यासमोर बोलते, असं वाटतं मी तुम्ही सगळे माझ्या समोर आहेत आणि मी तुमच्याशी बोलते असं वाटतं. तर बोलावं असं वाटतं मला तुमच्याशी कधी कधी. तर घेत जा समजून, कारण मी इकडे एकटीच राहते. मुलं आपल्या अभ्यासात राहतात, त्यानंतर जातात ते कॉलेजला, नवरा जातो ड्युटीला. मग बडबड करायला कोणीच नसतं. मग कॅमेऱ्यासमोर कधी कधी असं बडबड करू वाटतं. तर मग मी तुमच्याशी बडबड करत राहते. तर चला आता दमले, मी बाहेर गेले होते तर आता स्वयंपाक करून घेते. चला. तर दिवाबत्ती करून झाली आणि त्यानंतर आता नाश्त्याचे भांडे थोडेसे ते घासायचे आणि स्वयंपाकाला लागायचे. तर काल व्हिडिओ टाकला मी, एक शुक्रवारचा व्हिडिओ होता, मी तो एडिट करून काल टाकला मंगल कलशाचा. तर त्याच व्हिडिओला एक कमेंट होती की एका ताईची की दिवाबत्ती करताना आपण कपाळाला तर टीका लावतोच, त्यानंतर दिवाबत्ती करतो. पण त्या ताई बोलल्या की गळ्याला पण टीका लावत जा. तर मी आज गळ्याला पण टीका लावलेला आहे. तर चला आता एवढे भांडे घासते, स्वयंपाक करते. तर मटकीची भाजी कर मुलं बोलले, कारण मुलं आहेत ना हिरव्या पालेभाज्या खायला नकोच म्हणतात, खूप कंटाळा करतात. तर त्यामुळे मी आता मटकीची भाजी करते आणि त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी छान लागतात, तर बाजरीची भाकरी करते आज. तर नाश्त्याचे भांडे होते ना ते मी बेसिनमध्ये ठेवून देते घासण्यासाठी आणि मटकी शिजायला घालते. तर नवरोबाचं तोंड आलं होतं इतक्यात, तर त्यांचं तोंड आता बरं झालंय. पण त्यांना आजकाल आहे ना जास्त पित्त व्हायला लागले, त्यामुळे ते काही असं तरीची भाजी जास्त खात नाहीत. तर गावरानच भाजी करते मी शक्यतो. तर त्यामुळं आज म्हटलं गावरान जी भाजी करते ना गावासारखी, तर माझी सासूबाई तशी भाजी करायची, हिरवी भाजी मटकीची. तर तीच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवते मी गावरान भाजी कशी करायची. तर ती भाजी आपल्याला चपातीबरोबर पण खाता येते आणि भाकरीबरोबर चुरून पण खाता येते. तर मटकी घेतली मी पातेल्यामध्ये, ती स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये आता पाणी घातलं जेवढं पाहिजे तेवढं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि पळीभर तेल घालते, थोडंसं हळद घालते
आणि हळद मीठ तेल घालून मटकी शिजवते, म्हणजे मटकीला खूप छान चव येते मग, तर ती पानचट लागत नाही मग आपण वाटण घातल्यानंतर. आणि मिठामध्ये मी अशा तांदळाच्या पोटल्या बांधून ठेवते ना, त्यामुळं मिठाला पाणी सुटत नाही पावसाळ्यामध्ये. तर काचेच्या बरणीमध्ये मी मीठ ठेवत असते आणि जास्तीचं ह्या दुसऱ्या बरणीमध्ये ठेवत असते. तर दोन्ही याच्यात मी अशा पोटल्या ठेवते तांदळाच्या. काचेच्या बरणीमधलं मीठ संपले, त्यामध्ये मी भरण आता. तर काचेच्या बरणीमध्ये मीठ ठेवलेलं चांगलं असतं, कारण मी फ्रीजमध्ये कढीपत्ता, गवती चहा काचेच्या बरणीमध्येच ठेवते ना, तर ते महिनाभर अजिबात कढीपत्ता, गवती चहा अजिबात खराब होत नाही, जसून तसाच एकदम फ्रेश आणि हिरवागार राहतो. तर यावरूनच आपण समजायचं, प्लास्टिकमध्ये जर ठेवलं ना आपण पिशवीमध्ये तर ते खराब होऊन जातं पटकन, पण काचेच्या बरणीमध्ये अजिबात खराब होत नाही. तर रात्री मी असं वरण फळ म्हणजे वरण चकुल्या केल्या होत्या, तर त्या मी आता थोड्या गरम केल्या. छोटा मुलगा म्हटला मला थोडी भूक लागली, तर त्याला आहे ना असं थोडासा नाश्ता जमत नाही त्याला, तर त्याला पोटभर लागतं सकाळी पण आणि दुपारी पण. तर ज्या वरण चकुल्या होत्या ना मी त्याला गरम करून खाण्यासाठी दिल्या. आणि त्यानंतर एका ताईने विचारलं होतं की हे जे प्लास्टिकचे मी शेल्फ लावले छोटे छोटे ना, तर ते व्यवस्थित राहतात का, खाली पडत नाही का. तर 2 बरण्यामधले जे शेंगदाण्याचा कूट आहे ना, छोटा शेंगदाण्याचा कूट मोठा, तर तो संपलाय, तो भरून ठेवते मी. तर अर्धा किलोचे ह्या बरण्या येतं, इतकं जड त्या शेल्फमध्ये आरामशीर राहतं, अजिबात निघत नाही. आणि जे मी कप अडकवण्यासाठी असं ते लावलं होतं ना स्टीलचं हँगर, तर त्याला मी असं मनी प्लांट लावलेत. तर किचनमध्ये माझ्या वस्तू येत नाही, एका जागेवर कधीच राहत नाही. मला जसं म्हणजे आवडन, जसं मनाला पटन तसं मी इकडली तिकडे इकडं करत राहते. तर प्लास्टिकचा हा ग्लास आहे, तर त्यालासुद्धा मी थोडं छिद्र पाडलं आणि ते पण हँगरला लटकून दिलं. त्यामध्ये पाणी टाकलं, थोडंसं ओतलं आणि मनी प्लांट ठेवला त्यामध्ये पण. आणि जे मी कटलरी ठेवत असते ना, हे चम्मच, त्यानंतर हे सगळं छोटीशी किसणी वगैरे, तर ते मी किचनच्या दुसऱ्या खिडकीमध्ये ठेवलं होतं, पण त्याला असं स्टँड आहे ना, तर ते पण मी असं इथं लटकून दिलं आहे आणि त्याच्यामध्येच हे असं ठेवते. तर तिकडं थोडंसं असं कसं तरी वाटायचं मला, त्यामुळे त्याची जागा पण बदलून मी इकडे लावली. आणि गॅसची वरची जी खिडकी आहे ना, ती थोडीशी अशी मोकळी केली, तर ती खिडकी मोकळी छान वाटते. कारण त्या खिडकीवरती ना मस्त असा गोकर्णाचा वेल आला आहे ना, एकदम हिरवा पडदा लावल्यासारखं, आणि थोडंसं सामान असलं की छान वाटतं. आणि मी मनी प्लांट खूप लावलेत, ह्या कोपऱ्यामध्ये पण लावला आहे, इथं मध्ये पण लावला आहे, आणि इकडं बरण्यांच्यात पण असं मनी प्लांट लावलेलं येतं. तर मला ग्रीनरी खूप आवडते ना, तर असं मी आतमध्ये पण खूप ठिकाणी असे मनी प्लांट लावत असते. आणि खिडकी अशी दोन्ही पण मी अर्ध्या मोकळ्या ठेवते, म्हणजे हवा पास होती, आणि जे आपण फोडणी वगैरे देतो तर ती बाहेर मग हवा निघून जाते. हे पहा, अशा दोन्ही खिडकी मी अर्ध्या ठेवते, तर हिरवगार बाहेरून मस्त वाटतं एकदम, इतकं मन प्रसन्न होऊन जातं ना झाडांकडे पाहिल्यावर, तर स्वयंपाक करायला सुद्धा कंटाळा येत नाही मग. तर या खिडकीमध्ये पण गोकर्णाचा वेल मस्त आलाय, आणि दुसऱ्या खिडकीच्या पलीकडून पण मी बादलीमध्ये गोकर्णाचा वेल लावलाय ना, तर तो सुद्धा खिडकीवर चढलाय, तर तो पण भारी वाटतोय. आणि या खिडकीमध्ये मी असं मातीचे 2 भांडे ठेवलेत, तर त्यामध्ये मी दही लावत असते. आता सकाळपासूनचे चहाचे नाश्त्याचे भांडे पडलेत, पण नवरोबा बोलले की मला बाहेर जायचंय आणि मुलाला पण क्लासला जायचंय, तर आधी स्वयंपाक कर. तर त्यामुळे मी घेतला स्वयंपाक करायला. मग मटकी तर शिजायला घातली होती मी, आता वाटण काढते. आणि कढीपत्ता तुम्ही बघू शकता काचेच्या बरणीमध्ये ठेवलेला आहे हा, तर याला महिना झालाय, पण तरी पण एकदम फ्रेश दिसतोय तो, आणि फ्रेशच आहे, तर अजिबात खराब होत नाही. आणि खराब व्हायला लागले त्यामधले एक अर्धा पान तरी आपल्याला लगेच दिसतं काचेच्या बरणीमधून, तर ते लगेच काढून टाकायचं. तर कढीपत्ता आपल्याला महिनाभर आरामशीर टिकतो काचेच्या बरणीमध्ये. तर वाटण्यासाठी मी इथं गावरान मटकी बनवायची ना, तर वाटण्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसण आणि कोथिंबीर. तर हिरवं वाटण करायचंय ना, तर हिरवंच घेतलंय बरंचसं मी. आणि मटकी पण मस्त शिजली आता, तर वाटण मी मस्त भाजीते, शेंगदाणे सगळं थोडंसं हलकं, आणि सगळं वाटून घेते मिक्सरमध्ये, बारीक पेस्ट बनवायची एकदम. तर कढीपत्ता आहे ना, भाजीत टाकला की मुलं सगळेच घरातले काढून टाकतात कढीपत्ता, पण वाटणामध्ये पण असं मी गावरान वाटण केलं ना, तर वाटणामध्ये पण वाटत असते कढीपत्ता थोडासा, म्हणजे ते काढून टाकत नाहीत, पोटामध्ये जातो सगळ्यांच्या. आणि फोडणीला पण थोडासा टाकत असते. तर शेंगदाणे मी हलके ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले, त्यामध्ये सगळेच मी हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, सगळं लसण सगळं टाकलं. नंतर शेंगदाणे थोडे भाजल्यानंतर ते पण थोडं हलकं भाजून घेतलं, आणि याची एकदम बारीक थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवायची. आता वाटण भाजलं होतं मी, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, आणि त्यामध्ये आता जिरी, मोहरी, कढीपत्ता याचा मस्त तडका द्यायचा आहे. तर वाटण तुम्ही बघू शकता, थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली मी. असं हिरवं वाटण झालं की भाजी खूप छान होती, आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता खूप छान फ्लेवर येतो. तर थोडंसं तेल घेतल्यानंतर त्यामध्ये टाकली मोहरी थोडी तडतडली की लगेच टाकला जिरा,
जिरा थोडा भाजल्यानंतर लगेच थोडीशी हळद घातली आणि कढीपत्त्याची थोडीशी पानं, तर फोडणी झाली मस्त. आता जी शिजलेली मटकी आहे ना ती घालायची यामध्ये आणि वाटण आपण वाटून घेतले, पेस्ट करून घेतली शेंगदाण्याची सगळी. तर ते वाटण याच्यामध्ये घालायचं आणि जेवढं पाणी हवं आहे आपल्याला तेवढं पाणी घालायचं, घट्ट पातळ त्यानुसार करायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर मीठ घातलं होतं मी मटकीमध्ये थोडंसं, त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं प्रमाणातच घालायचं. आणि रस्सा मला आता भाकरीबरोबर चुरून खायला करायचं आहे ना, तर थोडासा जास्तीचाच करते आता. तर या मटकीला थोडीशी उकळी येऊन दिली की लगेच थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. तर आपली एकदम गावरान पद्धतीने मटकीची भाजी झाली. तर खूप इतकी टेस्टी लागते ना, खूप भारी लागते भाजी ही. चपाती बरोबर पण छान लागते आणि भाकरी बरोबर पण छान लागते. तर बरेच भाज्या मी अशा गावरान पद्धतीनेच करत असते. तर यामध्ये खोबरं घातलं थोडंसं भाजून तरी पण चालतं, म्हणजे जसं आपल्याला आवडेल तसं. तर तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आली आणि कलर खूप भारी आलाय. तर आता गॅस बंद करते मी आणि भाकरी टाकते आणि नवरोबाला आणि मुलाला जेवायला देते. भाकरी करून घेतल्या आणि नवरोबाला मुलाला जेवायला दिलं. तर ते गेले, मुलगा क्लासला गेला आणि मग म्हणलं आता भांडे घासून घ्यावा सगळेच, कारण नाश्त्याचे भांडे सगळे तसेच होते. त्यानंतर स्वयंपाकाचे जेवणाचे बरेचसे भांडे साचले होते, म्हणलं सगळे संगच घासून घ्यावा, किचन क्लीन करून घ्यावा एकदाच. तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा, पण तुमच्यापर्यंत मंगळवारी येईल बहुतेक, कारण मी रात्रीचा व्हिडिओ एडिट करत असते, व्हॉइसिंग करते बहुतेक, नाहीतर मग अर्धा राहिलेला तो दुसऱ्या दिवशी सकाळी करत असते. असं आहे माझं, जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ एडिट करते, व्हॉइसिंग करते. कारण नवरोबा ड्युटीहून आले किंवा इकून तिकून फिरून आले, मुलगा आला, तर ते काय करतात, मम्मी बस थोडं, हे बोलतात बस थोडंसं माझ्याशी थोडासा टाईम स्पेंड कर, गप्पा मारा आमच्याशी थोड्याशा, त्यामुळं ते राहून जातं. मग मला व्हिडिओ टाकायला पण लेट होतं. तर इथं म्हटलं, मुलं म्हटले इडली खायची आम्हाला उद्या, तर इडलीचं भिजू घालावं म्हटलं. तर ग्लासाचं माप घेतलं मी इथं, 2 ग्लासभर तांदूळ, 1 ग्लासभर उडदाची डाळ आणि थोडेसे साबुदाणा घेतला मी 2 मूठभर. तर साबुदाणा घातला ना थोडासा भिजून, म्हणजे इडलीमध्ये डोस्यामध्ये, तर एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या इडल्या होतात आणि छान होतात नाही का, एकदम अशा स्पंजी होतात, एकदम अशा लुसलुशीत होतात आपल्या इडल्या. तर हे आता मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तांदूळ आणि डाळ 2 पाण्याने धुवून घेतली. त्यामध्ये आता फिल्टरचं पाणी भरून ठेवते भिजण्यासाठी. तर हे मी जेवणं खावणं सगळं, स्वयंपाक भांडे सगळं झाल्यानंतर म्हटलं भिजू घालावा. तर दुपारीच हे भिजू घालते, म्हणजे संध्याकाळी वाटून ठेवता येईल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळचं हे इडली करता येईल. तर तांदूळ, डाळ आणि साबुदाणा असं धुवून मी भिजायला घातलं पाण्यामध्ये, याला ठेवून देते साईडला आता. आणि जे गावरान हरभरे आहेत ना, काळे हरभरे, तर ते पण थोडेसे भिजू घालते. तर ते पण असे थोडेसे खारे केले ना भिजलेले हरभरे, तर नाश्त्याला वगैरे किंवा असं मध्ये आधी मुलं खातात. तर यांच्या मित्रांनी बरेचसे पायलीभर दिलेले आहेत ना, 2 पायले आहेत चांगले काळे हरभरे, तर त्याला किडा लागून जाईल, त्यामुळे मी त्याच्यामध्ये पावडर, लिंबाचा पाला वगैरे घालून ठेवलेला आहे. पण तरी पण म्हटलं वापरून टाकावा, तर हरभरे थोडे भिजू घालते आता. तर दुपारपर्यंतचा माझा असा दिवस गेला सोमवारचा. तर घरचं ते पण थोडासा पावसाचा शिपका येऊन गेलाय. तर आता मी व्हिडिओ इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.